तिकोना दुर्गावर। माझ्या समेत आहेत आज, हा आहे किरणदा, हा सौरभदा, हा सूरजदा आणि हा हर्षदा। तर हा ब्राउनी पण आहे आमच्या बरोबर किल्ला सैर करण्यासाठी। तर ही आमची सगळी टीम आहे, ती टीम घेऊन आम्ही निघालो आहे हा किल्ला सैर करण्यासाठी। तर चला मित्रांनो, आम्ही आता सध्या आहे तळेगाव दाभाडे या ठिकाणी। तर चला मित्रांनो, तिकोना किल्ला। मित्रांनो, आपण पुण्याहून निघाला तर तिकोना दुर्ग आपल्याला 50 किलोमीटर अंतरावर लागतो। तर आपण मुंबईवरून आलात तर 119 किलोमीटर अंतरावर, आणि जर आपण साताऱ्याहून आलात तर 150 किलोमीटर अंतरावर तिकोना दुर्ग आपल्याला पाहता येतो। पवनमावळ प्रांतात असणारा तिकोना दुर्ग उर्फ वित्तंडगड, गडाचा घेर जास्त नसल्यामुळे हा किल्ला 1 ते 1.5 तासामध्ये पाहून होतो। 12 मावळामधील पवन प्रांत म्हणजे निसर्गाची नुसती उधळणच। हिरवेगार डोंगर, स्वच्छ हवामान यामुळे पर्यटक इकडे आकर्षित होतातच, आणि दुर्गाच्या बाजूला असणारं पवन जलाशय त्या सुंदरतेत अजूनच भर टाकते। आम्ही मित्रांनी चहाची पार्टी केली आणि पुढे सरसावलो। मित्रांनो, तुंग किल्ल्याकडे आपण कामशेतपूर्ण आलेलो आहे। सध्या या रस्त्याने आलेलो आहे। तुंग किल्ला इथून आपल्याला जावं लागतं या रस्त्याने। तर हा इथं तुम्हाला बोर्ड पण लागलेला आहे, तुंग किल्ला, तिकोना किल्ला। तिकोना किल्ल्याकडे जाण्यासाठी इकडून 7 किलोमीटर, मागच्या वेळेस आपण तुंग किल्ल्यावर इथूनच गेलो होतो। तर हा जो रस्ता आहे तो पवना डॅमकडे आणि येथील काही स्थानिक गावं असतील तिकडे जात असेल। तर आपण जाणार आहोत तिकोना, इकडे आहे, तर आपण जाऊ। हा दुर्ग पवना नदीच्या खोऱ्यात त्याच्या त्रिकोणी आकारामुळे सहज ओळखता येतो। त्याच्या आकारामुळे त्याला तिकोना हे नाव पडले असावे। आपण पोहोचलो आहोत आता तिकोना किल्ल्याच्या पायथ्याकडे। हे तिकोना पेठ आहे। तिकोना पेठ पासून आतमध्ये आता किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोहोचणार आहोत। तर कसं वाटतंय मित्रांनो, आता गड चढायचं आपल्याला? तर चला मित्रांनो, आपण आता इथून चालत जाणार आहोत, तर चला। मित्रांनो, आपण पोहोचलो गडाच्या पायथ्याशी। आपण पाहणार आहोत तिकोना किल्ल्याचा इतिहास। तर गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर आपण पे पार्क आहे इकडे, तर आपण आपली गाडी कार किंवा बाईक असेल तर इकडे आपण पार्क करू शकता। तर आपण जाणार आहोत आता तिकोना किल्ल्यावर। या किल्ल्याचा इतिहास आपण पाहणार आहोत आणि ही अनोखी ट्रेक आपण अनुभवणार आहोत। तर चला मित्रांनो, तिकोना किल्ल्यावर। दुर्ग चढण्याची श्रेणी ही सोपी आहे। समुद्र सपाटीपासून या दुर्गाची उंची साधारणतः 3480 फूट एवढी आहे। मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत। जवळजवळ अर्धा गड पण आपण कंप्लीट केलेला नाहीये। आता आपण जिथे उभे आहोत ती जागा म्हणजे मेट म्हणजे अशी जागा जिथे म्हणजे हा म्हणजे गडाचा मुख्य द्वार असं समजून घ्या। कारण इथूनच सगळे इथं तपासणीची जागा किंवा मग इथून काही राजांना निरोप वगैरे द्यायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा इथे निरोप दिला जायचा, मग इथून तो गडावर पास केला जायचा। चला तर मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया। आपण आता पुढे बाले किल्ल्यावर जाणार आहोत, तर चला। मित्रांनो, आपण जवळजवळ निम्मा प्रवास पार केलेला आहे आणि आता काहीच थोड्याच वेळामध्ये आपण वर जाणार आहोत। 12 मावळातील पवन प्रांत म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच। निसर्गाचं हे रूप देखणं वाटतं। सह्याद्रीतील आपले डोंगर हीच आपल्या महाराष्ट्राची खरी संपत्ती आणि श्रीमंती। हे बघा, आता थोडाच गड राहिलेला आहे आणि हे आहेत तुमच्या चॅनलचे मालक। बघा, एकदम थकून बसलेले आहेत। मित्रांनो, आपण पोहोचलो गडाच्या पहिल्या पायथ्याच्या दरवाजापाशी। हा जो रेखीव असं काम केलेला हा दरवाजा आपल्याला पाहता येतो। हा दरवाजाचं जे काम केलंय ते कोणी केलंय याच्याबाबत माहिती नाही। आपल्याला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा। तर हे जे उत्तम काम केलंय त्याबद्दल ज्यांनी केलंय त्यांचं स्वागत। आपले गडकिल्ले राखले पाहिजेत याच्यातून हा संदेश मिळतो।
तर हा दरवाजा आपण पाहूया व त्याच्यानंतर गड सैर करूया. चला. मित्रांनो, हा आहे वेताळ दरवाजा. याची तडभिंत वगैरे आपण पाहू शकता. तर अजून पण मजबूत काम आहे. आपण जर हे पाहिलं तर सध्या 350 वर्षापूर्वी हे बांधकाम होतं आणि त्याच्या अगोदरही असेल. कदाचित अनेक पावसाळे या बांधकामानं झेलले असेल, तरी पण 350 वर्षापूर्वीचं हे बांधकाम अतिशय मजबूत वाटतं. आपण पाहू शकता हे दगडी बांधकाम तटभिंतीचं किल्ल्याचं. दोन दरवाजे पार करून आलो. त्याच्यानंतर हे आहे चपटेदान मारुती. आपण बऱ्याचशा किल्ल्यांवर हे मारुतीचं वास्तव्य असलेलं पाहत असतो. तर हा चपटेश्वर मारुती, त्याची उंची आपण पाहू शकता. जवळजवळ 7 ते 8 फूट आहे हा मारुती. भव्य असा मारुती आपल्याला पाहता येतो. तर हा मारुतीचं दर्शन घेऊ आणि आपण जाऊया बालेकिल्ल्याकडे. आपल्याला प्रत्येक गडावर वेगवेगळे वाडे दिसत असतात. त्यापैकी तिकोना किल्ल्यावर हा वाड्याचे काही अवशेष आपल्याला दिसतात. इकडे गडावर जेव्हा राबता होता तेव्हा गडावरील मावळ्यांची राहण्याची सोय इकडं झालेली असावी किंवा इकडे राहत असावी असा बोर्ड लावलेला आहे. हे वाड्याचे अवशेष दिसतात आपल्याला. तर आत्ता सध्या काही अवशेषच बाकी आहेत. तर हे पाहू शकता आपण माझ्या पाठी. आपल्याला तुळजाई देवीचं मंदिर आपल्याला जाताना लागतं. त्याचं आपण तुळजाई देवीचं दर्शन घेणार आहोत व त्यानंतर गडाकडे निघणार आहोत. त्याच्याबरोबर हे राम मंदिर पण आहे, राम ध्यान मंदिर. तर इकडे काही साधू सध्या राहतात. तर आपण हे सगळं पाहूया, दर्शन घेऊया तुळजाई देवीचं आणि आपण बालेकिल्ल्याकडे निघूया. मित्रांनो, आपण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी आलो. आपण हा पाहू शकता चुन्याचा घाणा. वेगवेगळ्या प्रकारचे आतापर्यंत आपण घाणे पाहिले आहेत. हा चुन्याचा घाणा बांधकामासाठी, किल्ल्यांमध्ये बांधकामासाठी हा चुन्याचा घाणा वापरला जात असे. हे जे चाक आहे ते आता सुस्थितीमध्ये आहे. तसेच इकडे एक काठी लावून या साईडून असे गोल बैल फिरवले जायचे जेणेकरून चुना मिक्स होईल व गडाचं बांधकाम अजूनही शिवाजी महाराजांच्या काळापासून 350 वर्षापूर्वीचे हे आपले गड किल्ले शाबूत काय आहेत तर हा चुना वापरून केलेले बांधकाम. चुन्याचे बांधकाम हे एकदम भक्कम बांधकाम म्हणून ओळखले जाते. तर हे किल्ले आपण पाहू शकता. हे चुन्याच्या बांधकामांनी केलेले हे किल्ले आहेत. तर हा चुन्याचा घाणा आपण पाहूया आणि आपण जाऊया बालेकिल्ल्याकडे. या प्रकारचा चुन्याचा घाणा अजिंक्यतारा किल्ल्यावर आपण पाहू शकता. खूप मोठ्या अजिंक्यतारावर पण हा चुन्याचा घाणा सुस्थितीमध्ये आहे. तर आपण चाललो आहे आता बालेकिल्ल्याकडे. चला मित्रांनो, आपण आलो बालेकिल्ल्याकडे. या पायऱ्यावरून जाताना आपण सावकाश जायला हवं, काळजी घ्यायला हवी. तसेच आपल्याला खडकामध्ये खोदलेल्या दगडी
एक माणूस एका वेळी वरती जाऊ शकतो. दोरीच्या साहाय्याने सावकाशपणे गडाच्या पायऱ्या चढण्यास मदत होते. मित्रांनो, हा शेवटचा दरवाजा आपण पार केला आणि आपण आलो बाले किल्ल्यावर. इथून थोडंसं वरती गेलं की महादेवांचं मंदिर पण आहे, त्याचं आपण दर्शन घेणार आहोत. या तिकोना किल्ल्याला वितनगड असंही म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाला वितनगड हे नाव दिलं. या किल्ल्याचा इतिहास आपण पाहणारच आहोत थोड्या वेळात वरती गेल्यावर. तर चला मित्रांनो. सध्या बाले किल्ल्यावर, तिकोना किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर, तर वितंडेश्वर आतमध्ये मंदिर आहे महादेवांचं, तर त्यांचं दर्शन घेऊया. या किल्ल्याचं जे बांधकाम आहे ते अतिशय भक्कम आहे. पुरेपूर डोंगराचा वापर योग्यरित्या इथं केलेला दिसतोय. हे महाराजांचे गड किल्ले एवढे भक्कम आहेत की आता आपण पाहू शकता की इथे काही नंदी आहेत, त्यांचे तोंड खराब केलेले आहेत. म्हणजे ही प्रवृत्ती गुलामशाही, ही प्रवृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी तोडीच काढली. कितीही तुम्ही नंदी उद्ध्वस्त केले, मंदिरं उद्ध्वस्त केली, तरी हा आमचा महाराष्ट्राचा इतिहास, हा मराठ्यांचा इतिहास अजरामरच राहील. मंदिरं ही आपली एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीला आपण जपलं पाहिजे. त्याच पद्धतीने आपल्या किल्ल्यांना आपण जपलं पाहिजे. या किल्ल्यावर जेव्हा आपण येतो त्यावेळेस वरती खाण्याची किंवा पिण्याची, पाणी पिण्याची कोणतीही सोय नाहीये. तर आपली बॉटल वगैरे सगळे बॅगेमध्ये आपण आणावी व वरती येताना व्यवस्थितरित्या यावं. पावसाळ्यात हा किल्ला बघण्यासाठी अति उत्कृष्ट आहे. पवन मावळातील हा महत्वाचा किल्ला आहे. या किल्ल्यावरून पवन मावळातील तुंग, नंतर लोहगड यासारखे किल्ले इकडून दिसतात. या किल्ल्यावरून जवळजवळ 7 किल्ले दिसतात. राजगडकडेही, राजगड हा किल्ला पण इकडून दिसतो. तर सध्या असं वाटतंय की आम्ही ढग खूपच जवळ वाटतायत, एवढ्या उंचीवर आलो. तर हे आपण महादेवांचं दर्शन घेऊ. त्या पद्धतीनं या मंदिराच्या खालीच काही टाक्या आपल्याला पाण्याच्या दिसतात, त्याही पाण्याच्या टाक्या आपण पाहू. पवन मावळातील महत्वाचं ठिकाण पवना डॅम इथूनही आपल्याला जवळ आहे. तोही इकडून चारी बाजूला पवना डॅम दिसत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी या किल्ल्यावरून लक्ष ठेवणं अतिशय सोपं आहे. तर आपण वितंडेश्वराचं दर्शन घेऊया आणि हा बाले किल्ला आपण पाहिला, हा गड आपण पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राणी ताराराणी साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळ भूमीमध्ये हा तिकोना हा किल्ला एक महाराष्ट्राची शान, बान, आन आणि आपली मराठी माणसाची संस्कृती जोपासत आहे. तर चला मित्रांनो.
बहामनी या काळात या गडाचा उल्लेख आढळला असला तरी गडावरील लेण्यावरून या गडाचे अस्तित्व फार जुने असावे. कार्ला लेणी, बेरसे लेणी या काळातील या लेण्या असाव्यात अशी शक्यता वाटते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात जो सुरुवातीला काही किल्ले जिंकले त्यामध्ये तिकोना हा दुर्ग समाविष्ट होता. पुढे औरंगजेबाने दक्षिण स्वारीत मोगलांनी हा दुर्ग जिंकला व त्याचे नाव बदलून अमनगड असे ठेवण्यात आले व मराठ्यांनी परत गड जिंकून घेतला व पुढे 1818 मध्ये इंग्रज मराठा लढाईत तो ब्रिटिश अधिपत्याखाली गेला. मित्रांनो, हे भक्कम असं पाण्याचं तळ आपल्याला पाहता येतं. सध्या पाणी याचं शेवाळ आलेलं आहे व खराब आहे, पिण्यासाठी योग्य नाही. पण हे बांधकाम आपण पाहू शकता, चौकोनी बांधकाम आहे आणि अजून पण एवढा उन्हाळ्यात पण इथे पाणी आहे. तर गड किल्ल्यांवर पाण्याची व्यवस्था ही शिवाजी महाराजांनी जेव्हा गड किल्ले बांधायचे होते तेव्हा गड किल्ले बांधण्यासाठी पाण्याची व्यवस्था ही गडावर सर्व सैनिकांसाठी तसेच इतर सर्व जे लोक राहायचे त्यांच्यासाठी पाणी महत्वाचं होतं. पाण्याच्या ठिकाणीच जास्त करून गड किल्ले आपल्याला पाहता येतात. गडावर जेवढं पाणी जास्त असेल तेवढं लोकांची संख्या जास्त ठेवण्यास शिवाजी महाराज तसेच जे काही या गड किल्ल्यावर ज्यांनी राज्य केलं त्यांच्यासाठी पाणी हे महत्वाचं होतं. तर हे पाण्याची व्यवस्था आपण वेगवेगळ्या किल्ल्यांवर आपल्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे पाहतच असतो. तर हे विशिष्ट प्रकारचं आणि भक्कम असं एक पाण्याचं तलाव आपल्याला इकडे पाहता येतो. तर आपण पाहू शकता हे हा तलाव. ह्या आपल्याला काही कचऱ्या दिसत आहेत, बालेकिल्ल्यावर असणाऱ्या या कचऱ्या. यांचं बांधकाम सध्या मोडकळीस आलेलं आहे, म्हणजे बांधकाम व्यवस्थित नाही, काही अवशेष शिल्लक आहेत. तर इकडे किल्ल्यावरची आवक जावक ही या कचेरीच्या माध्यमाद्वारे होत असेल. तर आपण पाहू शकता माझ्या पाठीमागची असणारी ही कचेरी. मित्रांनो, आपण आलो बालेकिल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा तिकोना हा किल्ला. या किल्ल्याचा इतिहास आपण थोडक्यात पाहणार आहोत. लोहगड व तुंग या किल्ल्यावर आक्रमण करून हा तिकोना किल्ला निजामशाहीमध्ये अहमद निजाम यांनी आणला. त्याच्यानंतर 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला व 1665 मध्ये जो पुरंदरचा ऐतिहासिक तह झाला त्यामध्ये तिकोना, तुंग या मावळ प्रांतातील बरेचसे किल्ले गेले. त्या 23 किल्ल्यामध्ये तिकोना हा किल्ला पण होता. म्हणजे हा जयसिंगांकडे दिलेला हा पुरंदरच्या तहामध्ये दिलेला हा किल्ला होता, हा तिकोना किल्ला. याचा इतिहास जरी शिवाजी महाराजांच्या काळात असा भक्कम नसेल तरी हा जो किल्ला आहे तो स्वराज्यामध्ये महत्वाचं काम करत होता. मावळ प्रांतातील वेगवेगळे भाग दिसण्यासाठी जवळजवळ 7 किल्ले या किल्ल्यावरून दिसतात. तर याची जो गडप्रेमी आहे या दगडामध्ये जो आपला इतिहास शोधत आहे, जिजामाता, छत्रपती शिवाजी यांच्या पदस्पर्श या किल्ल्याला झालेला आहे. कुठेतरी या दगडांमध्ये दगडांवर महाराजांचा हात लागलेला आहे. त्या किल्ल्यावर आपण आज आलो. आपला हा इतिहास चांगल्यारीत्या मी सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला कसा वाटला तेही कमेंटमध्ये कळवा. तसेच किल्ल्याची माहिती आपणास कशी वाटली तीही कळवा. तसेच आतापर्यंत जो सपोर्ट दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण आता जाणार आहोत परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, रॉयल पाटील या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात जायचा विचार करत असाल तर तिकोना हा किल्ला एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आटोपशीर व त्रिकोणी आकाराचा किल्ला म्हणून याचं नाव तिकोना. दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून केलेली सह्याद्रीतील भटकंती म्हणजे मानसिक शांतीची निश्चिती. त्यामुळे एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात जायचा विचार करत असाल तर तिकोना किल्ला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. एका बाजूनं पवना धरण तर दुसऱ्या बाजूनं कणखर मावळ प्रांत किल्ल्याला वेढून टाकतात. किल्ल्यावरील मळलेली पाऊलवाट, इतिहासाची साक्ष देणारे अवशेष, बाले किल्ल्याची खडी चढाई हे सगळं अनुभवून जेव्हा
आपण बालेकिल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो तेव्हा तिथून दिसणारं निसर्ग सौंदर्य हे खरोखरच अवर्णनीय आहे. आपला इतिहास हा खरा तर सर्वात जास्त उपेक्षित विषय, पण आपला इतिहास हा सह्याद्रीच्या भूगोलाशी निगडीत आहे. इथल्या दुर्गम दुर्गाशी आणि प्राचीन संस्कृतीशी आहे. डोंगरी किल्ले, वनदुर्ग, भुईकोट, पानकोट असे विविध प्रकारचे किल्ले असलेला अवघा महाराष्ट्र हाच किल्ल्यांचे एक संग्रहालय आहे. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य किल्ल्यांचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडला जातो. शिवकाळात संपूर्ण राज्याचे सारथी दुर्ग हा विचार प्रकर्षाने जाणवतो. सातवाहन, राष्ट्रकूट, शिलाहार, बहमनी यांचा दुर्गबांधणीमधला सहभाग दुर्लक्ष करण्याजोगा नाही, पण शिवकाळ हा किल्ल्यांची उभारणी व त्यांचा उपयोग यांचा सुवर्णकाळ मानला जातो. दुर्गबांधणीतल्या तंत्राचा परमोच्च आविष्कार शिवदुर्ग रचनेत आढळतो.